नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वीची बोर्डाची सीईटी परीक्षा येईल जवळ, तर त्या सीईटी परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने विज्ञान विषयावरचे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत, यावर आपण चर्चा करतोय। यामधलं सगळ्यात पहिलं प्रकरण या ठिकाणी दिसते गुरुत्वाकर्षण। या प्रकरणातल्या काही महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती मित्रांनो, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणखी महत्त्वाची गोष्ट, गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या प्रकरणांच्या बहुपर्यायी प्रश्नांवर आपण चर्चा केली। त्याच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्याचबरोबर इतिहासाच्या सगळ्या प्रकरणांवरती सुद्धा आपण चर्चा केली, सगळ्या प्रकरणातल्या महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा केली। ते प्रश्न जरी तुम्हाला पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या इतिहासाच्या सुद्धा व्हिडिओजची लिंक्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ओके, तर बघूयात, पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण। यामधले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बहुपर्यायी, ते आपण बघूयात। पहिला प्रश्न आहे, दोन द्रव्य कणांमधील अंतर r असल्यास त्या कणांमधील गुरुत्वीय बल किती असते? बघा, दोन कण म्हणजे दोन वस्तू असतील, जगामध्ये कुठल्याही दोन वस्तू असतील अशा प्रकारच्या, त्या वस्तूमधलं जे गुरुत्वीय बल असतं ते गुरुत्वीय बल नेमकं किती असतं? तर या दोन वस्तूंमधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं, अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात। आणि या दोघांमधलं अंतर जे आहे ते r च्या स्वरूपाने आपण दर्शवतो, म्हणजे त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये, म्हणजे अंतराचा जो वर्ग आहे r चा वर्ग। समजा दोन वस्तू आहेत, ही एक वस्तू आहे A आहे आणि ही दुसरी आहे B, या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला आपण समजा r जर आपण म्हटलं, तर याचं जे r जर आपण म्हटलं, दोघांमधलं डिस्टन्स किंवा दोघांमधलं जर अंतर जर आपण r म्हटलं, तर यांच्यातलं गुरुत्व बल किती असणार? 1/r चा वर्ग, म्हणजे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं। म्हणजे दोघांमधलं अंतर जसं वाढत जाईल तसं त्या दोघांमधलं गुरुत्वीय बल जे आहे ते कमी होत जाणार, आणि जसं या दोन वस्तूंमधलं अंतर कमी होत जाईल तसं या दोन वस्तूंमधलं गुरुत्व बल जे आहे ते वाढत जाणार आहे। ओके, त्यामुळे डी ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी करेक्ट आहे मित्रांनो। तुम्ही सुद्धा उत्तर दिलं असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी डी। आता ही जी काही आहेत ती सूत्र आहेत, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर गुरुत्वीय त्वरण किती असते? म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं तुम्ही वर जाल तर ते गुरुत्वीय त्वरण कसं असेल, कुठल्या सूत्राने दर्शवतात? तर या ठिकाणी बघा, हे सूत्र आहे gm/r + h वर्ग। या सूत्रानं आपण दर्शवतो की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असलेले गुरुत्व त्वरण जे आहे। ओके, तर हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, इथं गुणिलेचं चिन्ह होतं। ओके, दुसरा प्रश्न लक्षात आला असेल। तिसरा मुद्दा सुद्धा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, चंद्राच्या आणि पृथ्वीच्या वजनाच्या संदर्भात आहे, पृथ्वीवरील वजनाच्या संदर्भात आहे। म्हणजे पृथ्वीवरील 60 वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारणतः किती असेल? बघा, तुमचं पृथ्वीवरचं वजन 60 असेल तर चंद्रावरचं वजन जे आहे ते तुमच्या पृथ्वीच्या वजनाच्या 1/6 पट असतं। मग तुम्ही तुमच्या पृथ्वीवरच्या वजनाला जर 1/6 ने जर गुणलं तर किती येणार? 6×1=6, 6×10=60, कारण तुमचं पृथ्वीवरचं वजन 60 आहे तर तुमचं चंद्रावर वजन किती भरणार आहे? 10 न्यूटन तुमचं चंद्रावरचं जे वजन आहे ते तुमचं 10 न्यूटन असणार आहे। चंद्रावर वजन कमी असणार आहे, म्हणजे चंद्रावरती तुम्ही अक्षरशः हवेमध्ये उडू शकता, हवेमध्ये, म्हणून चंद्रावर हवेमध्ये तरंगतात बरेचसे लोक, आपण पाहतो बरेचसे लोक म्हणजे जे अंतराळवीर जातात, तुम्ही पाहिलं असेल की ते चंद्रावरती त्यांना चालत असताना सुद्धा ते हवेमध्ये थोडेसे उडत असतात। पण लक्षात घ्यायचं आहे की तुमचं पृथ्वीवरचं जे वजन आहे ते नेहमी चंद्रावरच्या वजनाच्या 1/6 पट असतं, चंद्रावरच्या वजनाच्या 6 पट, आणि चंद्रावरचं वजन पृथ्वीच्या वजनाच्या 1/6 पट असतं, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। ओके, चंद्रावरचं वजन नेहमी आपलं कमी भरणार आहे पृथ्वीच्या वजनापेक्षा। पुढे, वस्तूचे पृथ्वीवरील वजन किती असतं? आता वस्तूचं पृथ्वीवरील वजन काढण्याचं एक सूत्र आहे, ते म्हणजे इथं दिले बघा, gm, आणि हा जो m आहे तो छोटा त्या वस्तूचं वजन असतं भागिले r चा वर्ग। ही सूत्र आहेत मित्रांनो, ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत। वस्तूचे पृथ्वीवरचं वजन काढण्याचं हे सूत्र आहे, ठीक आहे। त्यानंतर वस्तूचा पृथ्वीवरील मुक्त वेग। आता वस्तूचा पृथ्वीवरचा जो मुक्त वेग आहे तो मुक्त वेग काढण्याचं सूत्र यातलं नेमकं कुठलं आहे? एक आहे वर्गमुळात gm/r, दुसरा आहे 2 वर्गमुळात gm/r, तिसरा आहे वर्गमुळात 2gm/r, का चौथा आहे gm/2r। तर या ठिकाणी मुक्त वेग जो आहे तो या सूत्रानं मित्रांनो आपण दर्शवतो, ह्या सूत्राने काढू शकतो, वर्गमुळात 2gm/r। आता याच्यामध्ये आपल्याला मुक्त वेग म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे। मुक्त वेग म्हणजे काय की
आता ते म्हणजे ती संकल्पना जी आहे ती संकल्पना आता आहे माझ्याकडे पुस्तक आहे, त्या पुस्तकामधून मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असता आता, पण आता आपल्याकडे वेळसुद्धा कमी आहे. पण ठीक आहे, तरीसुद्धा बघा, आपण समजा एखादी वस्तू जर का तुम्ही आकाशामध्ये जर फेकली, इथं दिलं आहे की मुक्त वेग म्हणजे काय, चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो. ओके, व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. आपल्याला माहिती आहे कुठलीही वस्तू तुम्ही वरती फेकली, चेंडू फेकला, काहीही फेकलं, तर ती वस्तू जी आहे ती खाली येणार नंतर, परंतु त्या वस्तूचा वर जात असताना वेग जो आहे ना तो कमी होत जातो. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्या चेंडूचा जो वेग आहे तो शून्य होणार आहे, कुठलीही वस्तू असू दे, आणि नंतर तिथून तो परत खाली पडणार आहे. आणि त्याची कमाल उंची जी आहे ती आरंभीच्या वेगावरती अवलंबून असते. तुम्ही जितक्या वेगानं चेंडू वर फेकाल तितक्या जास्त तो चेंडू वरती जाणार आहे. म्हणून आता बघा, पुढे बघा, आपण या ठिकाणी आपण जर समजून घेतलं तर समजा की उंचीवर गेलेल्या चेंडूवरील पृथ्वीचं आकर्षण जे आहे ते हळूहळू कमी होतं. आपण चेंडूचा जर आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आणि आरंभीचा वेग या विशिष्ट मूल्यास, जो आरंभीचा जो वेग असतो त्या वेगाला आपण काय म्हणत असतो, मुक्त वेग म्हणत असतो. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होते आणि त्यालाच आपण मुक्त वेग म्हणतो. उदाहरणार्थ बघा, मी परत एकदा सांगतो, समजा हा जो एक माझ्या हातामध्ये मार्कर आहे तो मी उंच फेकल्यानंतर तो पडणार आहे. एक ठराविक हळूच फेकला तो पडेल. अजून खूप जोरात समजा मी बल लावून जोरात फेकला, आणखी जोरात एनर्जी लावून फेकला तर तो खूप वर जाईल. आणि इतक्या जोरात फेकला की तो वर गेल्यानंतर पृथ्वीची जी आकर्षण शक्ती आहे त्या आकर्षण शक्तीच्या पलीकडे जाईल. कारण पृथ्वीच्या आकर्षण शक्तीच्या जर का तो कक्षेमध्ये असेल, आसपास असेल, तर ही वस्तू खालीच पडणार आहे. परंतु पृथ्वीच्या आकर्षण इतका वेग लावला मी जास्त की तो वेग जो आहे तो इतका बल लावला, आणि त्या बल लागल्यामुळे एक विशिष्ट वेग याच्यामध्ये असा प्रदान झाला सुरुवातीचा की त्या वेगामुळे हा मार्कर किंवा कुठलीही वस्तू पृथ्वीच्या आकर्षण क्षेत्राच्या पलीकडे गेली. त्याच वेगाला आपण म्हणतो मुक्त वेग म्हणतो. ओके, आणि हा मुक्त वेग वर्गमुळात 2gm/r या सूत्राने दर्शवतात. 6वा प्रश्न या तिसऱ्या प्रश्नासारखाच आहे की चंद्रावरील 9 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन किती. चंद्रावर जर तुमचं 9 असेल तर पृथ्वीवरचं किती, 9 × 6 करा, 9×54 न्यूटन तुमचं असणार आहे वजन. जर तुमचं वजन चंद्रावरती 9 न्यूटन असेल तर तुमचं पृथ्वीवरचं वजन जे आहे ते चंद्रावरच्या वजनाच्या 6 पट असतं, म्हणून 9 न्यूटन. इथं प्रश्न उलटा होता, पृथ्वीवरचं वजन 60 होतं तर चंद्रावरचं वजन कमी असणार 10 न्यूटन. आणि इथं जर तुम्ही पाहिलं चंद्रावरचं वजन 9 न्यूटन होतं तर तुमचं पृथ्वीवरचं वजन 9×54 न्यूटन असणार आहे. ओके, तर एकंदरीत अशा प्रकारे हे 6 प्रश्न पाहिले. तुम्हाला जर का याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके, यस नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणांवरती चर्चा करूयात. तोपर्यंत इथंच थांबू. लवकरात लवकर भेटू दुसऱ्या प्रकरणातल्या महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांसोबत. धन्यवाद.